नमस्कार मंडळी, मी रुपाली निंबाळकर। आज आपण बघणार आहोत मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या। न कापायचे झंझट न काही। मेथीची पेस्ट बनवून आज आपण मेथीच्या पुऱ्या करणार आहोत। तर त्यासाठी लागणार आहे साहित्य: 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी बेसन, हळद, हिंग, लाल तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट। हे सगळं एकत्र मिक्स करून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आपल्याला पीठ जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आणि 10 मिनिटासाठी हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। दहा मिनिटानंतर आपण छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच मोठा उंडा घेऊन मोठी चपाती लाटून त्याच्या छोटे छोटे पुऱ्या कट करू शकता, पण मी छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहे। पुऱ्या लाटून झाल्या की आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत। त्यात तेल टाकून मीडियम टू लो फ्लेमवर पुऱ्या तांबूस रंगावर तळून घेणार आहोत। तर आता इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल तापलेलं आहे आपलं छान। मी आता त्यात एक एक करून पुऱ्या तळून घेणार आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन मराठी रेसिपीमध्ये। आणि तुमची रेसिपी कशी होते ते मला कमेंट करून नक्की कळवा।